मित्रांनो, आजची कथा आहे चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या एमरेल्ड ग्रीन या पुस्तकातून। पुस्तकाचे लेखक समीर नेर्लेकर, प्रकाशक घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन, पुणे। चला तर मग कथेला सुरुवात करूया। कथेचं नाव एमरेल्ड ग्रीन। श्वास अडकलेला, डोळे निस्तेज, मृत्यू अंगात भिनत होता। अशा अवस्थेतही तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता। सगळी शक्ती एकवटून तो फक्त एवढंच बोलला, एमरेल्ड ग्रीन। ओ गॉड, ही इज डेड। मॅक्स जोरात किंचाळला, पण त्याचा आवाज ऐकायला आजूबाजूला कोणीच नव्हतं। काळोख्या रात्री रस्त्याच्या मधोमध त्याच्याजवळ चक्क एक प्रेत पडलं होतं। मृत मनुष्य कोण, कुठला आणि तो कसा मेला, काहीच कळायला मार्ग नाही। एमरेल्ड ग्रीन, एवढेच त्याचे अखेरचे शब्द। सुनसान रस्त्यावरून मॅक चालत असताना त्याला रस्त्याच्या मध्यभागी एक अज्ञात मनुष्य आडवा पडलेला दिसला। असह्य वेदनांनी कणत असलेल्या त्या मनुष्याला मदत करावी म्हणून मॅक त्याच्याजवळ गेला। त्यानंतर काही क्षणातच त्या मनुष्याने प्राण सोडले। या घटनेमुळे मॅकला मोठा धक्का बसला, पण या अनपेक्षित धक्क्यामुळे तो आतून थोडा सुखावला, कारण असं काहीतरी अनपेक्षित घडावं अशी इच्छा त्याच्या मनात दडलेली होती। त्याला आयुष्य कंटाळवाणं वाटू लागलं होतं। कॅनव्हासवर रोजच ब्रशचे ठराविक फराटे मारून तो कंटाळला होता। नवीन काही सुचत नव्हतं। तेच रंग, तोच आकार आणि तीच एक विशिष्ट शैली मेंदूला गंज चढत चालला होता। रोज तेच काम, रुटीनमध्ये काही बदल नाही। काहीतरी वेगळी अनुभूती हवी। आयुष्यात काहीतरी चॅलेंजिंग पाहिजे, थ्रिल पाहिजे। मेंदूच्या पेशी ढवळून निघतील असं काहीतरी घडायला हवं, असे विचार मॅकच्या मनात रोजच यायचे। पण त्याच्या आयुष्यात थ्रिलिंग असं काही घडतच नव्हतं। आणि म्हणून अनोळखी प्रेत पुढ्यात पडलेलं पाहून मॅकला आनंद झाला। यस, याला म्हणतात थ्रिल, मॅक मनातल्या मनात पुटपुटला। गंजलेल्या मेंदूला अचानक नवीन चकाकी आल्यासारखे वाटू लागले। कोण आहे हा मनुष्य? हा मेला कसा? आत्महत्या की खून? खून असेल तर कोणी केला? कशासाठी? अशा अनेक प्रश्नांचा गुंता मॅकच्या मनात निर्माण झाला। आणि आश्चर्य म्हणजे हा गुंता हवाहवाचा वाटत होता। खरं तर मॅकला या घटनेपासून अलिप्त राहता येणं शक्य होतं। तिथून ताबडतोब पळून जावं असं एक मन त्याला सुचवतही होतं। पण मग आयुष्याच्या थ्रिलचं काय? बुद्धीला चालना मिळण्याची आणि थरारक अनुभव घेण्याची अशी संधी पुन्हा मिळणार नाही। मॅकनं ठरवलं, या घटनेचा पूर्ण छडा लावायचा, अगदी एखाद्या प्रोफेशनल डिटेक्टिव्हप्रमाणे। याच घटनेचा पोलीसही काही वेळानं तपास सुरू करतील हे मॅकला ठाऊक होतं। पण केवळ कुतूहल म्हणून पोलिसांच्या आधी त्यानं तपासकार्य सुरू करण्याचं ठरवलं। प्रेताच्या अंगात नाईट ड्रेस होता। मॅकनं त्याचे खिसे तपासले, पण काहीच सापडलं नाही। अर्थात हेच मॅकच्या दृष्टीनं सर्वात मोठं आव्हान होतं। काहीही धागेदोरे हाते नसताना त्याला या घटनेच्या मुळापर्यंत जायचं होतं, आणि तेही केवळ तर्काच्या मदतीनं। तो मनुष्य मरताना केवळ एमरेल्ड ग्रीन एवढंच बोलला होता। मॅक पेंटर असल्यामुळे त्याला हे शब्द परिचयाचे वाटले। पेंटिंग करताना त्यानं हिरव्या रंगाची ही विशिष्ट शेड अनेकदा वापरली होती। त्यानं डोळे मिटले आणि गर्द हिरव्या रंगाची छटा तो मनातल्या मनात अनुभवू लागला। पण त्या रंगाचा प्रेताशी काही संबंध याचा विचार करू लागला। मॅकच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं। तो ज्या परिसरात होता त्या परिसरातला वीज पुरवठा खंडित झाला होता। सुसाट्याचा वारा वाहत होता। आकाशात विजाही चमकत होत्या। सगळीकडे अंधार होता। समोरच एका उंच इमारतीच्या काही खिडक्यांमधून मेणबत्त्यांचा मंद उजेड दिसत होता। मॅक धावत त्या इमारतीच्या दिशेनं गेला। जिन्यात अंधार असताना त्यानं चाचपडतच पायऱ्या चढायला सुरुवात केली। रस्त्यावर पडलेल्या प्रेत्याचा या इमारतीशी काहीतरी संबंध असावा
असं मॅकला वाटलं होतं. सर्व फ्लॅट्सचे दरवाजे बंद होते. मॅक जिने चढत होता. 3-4 मजले चढून गेल्यावर त्याला एका दरवाजाच्या फटीतून मेणबत्तीचा प्रकाश बाहेर पडत असल्याचे दिसले. मॅक तिथंच थांबला. दरवाजापाशी बराच वेळ रेंगाळला. डोअरबेल वाजवून काही उपयोग नव्हता. कुणी जर दरवाजा उघडलाच तर काय बोलायचं हे मॅकला सुचत नव्हतं. त्याच्या मनावर दडपण होतं. पूर्वी चित्राच्या थीममधून विचार करताना त्याची जशी अवस्था व्हायची तशीच आता झाली होती. फारच अस्वस्थ असल्यावर तो एखादी सिगरेट ओढायचा. आताही त्यानं तेच केलं. खिशातील सिगरेट काढून तोंडात धरली आणि लायटर पेटवला. लायटरच्या प्रकाशात त्याला दरवाजावरची नेम प्लेट दिसली. त्यानं लायटरची ज्योत तशीच पेटती ठेवली आणि दरवाजावरचं नेमप्लेटवरचं नाव वाचलं, आयेशा शर्मा. सिगारेट ओढून झाल्यावर मॅकनं एक दीर्घ निश्वास सोडला आणि धाडस करून दरवाजावरची कडी वाजवली. दार चटकन उघडले गेले. दारामागून एक तरुणीने डोकावून विचारले, कोण आहे? तिच्या हातात मेणबत्ती होती. तेवढ्या मंद उजेडात मॅकचं लक्ष तिच्या सुंदर चेहऱ्यानं वेधून घेतलं. एवढं अप्रतिम सौंदर्य त्यानं आत्तापर्यंत फक्त चित्रातच पाहिलं होतं. एखाद्या मास्टरपीस पोर्ट्रेटप्रमाणे तिचा चेहरा दिसत होता. सरळ नाक, रेखीव भुवया, मादक ओठ आणि डोळे तर फारच सुंदर. तिचे डोळे घारे होते. घारे नव्हे, निळे असावेत. मॅकनं नीट निरखून पाहिलं. तिचे डोळे हिरवे होते, म्हणजे हिरव्या रंगाची एक विशिष्ट शेड. पण कोणती शेड? मॅकच्या मनात विचाराचं थैमान चालू असताना त्याला त्या शेडचं नाव आठवलं, एमरेल्ड ग्रीन. यस, बाहेर रस्त्यावर पडलेलं प्रेत आणि ही तरुणी यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध असला पाहिजे. काय हवं आहे? अतिशय गोड आवाजातल्या या प्रश्नानं मॅक भानावर आला. काय बोलावं हेच त्याला सुचेना. आयेशा शर्मा आपणच ना? काहीतरी बोलायचं म्हणून मॅकनं प्रश्न विचारला. हो, मीच. आयेशेच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास होता. अच्छा, म्हणजे तुम्ही एनर्जी सिस्टीम्स कंपनीतून आलाय होय? मीच तुम्हाला फोन केला होता, आयेशा हसत म्हणाली. तिचा काहीतरी गैरसमज होतोय हे मॅकला समजत होतं, पण तरीही तो गप्प राहिला. तुम्ही बाहेर उभे का? आत या ना. आयेशानं दार पूर्ण उघडलं आणि मॅकनं दबकतच आत प्रवेश केला. अतिशय प्रशस्त फ्लॅट. शोकेसपाशी आणखी काही मेणबत्त्या लावल्या होत्या. तेवढ्या प्रकाशातही फ्लॅटचं इंटेरियर अगदी सुरेख दिसत होतं. मॅक इकडे तिकडे बघत आत आला. मध्यभागी काचेच्या टीपॉयपाशी त्याचा पाय अडखळला. टीपॉयवर एक ट्रे होता. त्यात एक ग्लास दारूनं भरलेला आणि दुसरा रिकामा. बराच वेळ झाला. आमच्या एरियातले लाईट गेलेत आणि त्यातच आमच्या बिल्डिंगचा बॅकअप जनरेटरही बिघडला आहे. तेवढ्यासाठीच तुम्हाला फोन केला आहे. मी आमच्या सोसायटीच्या चेअरमॅनला फोन करते. त्यांचा वॉचमन जनरेटरच्या दाराची किल्ली घेऊन येईल. तुम्ही प्लीज जनरेटर दुरुस्त करून द्या. आयेशा बोलत होती आणि मॅक तिचं सौंदर्य निहाळत होता. गुलाबी पारदर्शक नाईट गाऊन, मोकळे केस, नाजूक देह, सारं काही भारावून टाकणारं. मॅकनं निर्धार केला आणि आयेशाला स्वतःविषयी आणि घडलेल्या घटनेविषयी सगळं खरं सांगून टाकलं. त्याचं बोलणं ऐकून आयेशा संतापली आणि म्हणाली, तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. माझ्या घरात पाऊल टाकण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली? आयेशाच्या डोळ्यापुढं बघत मॅक म्हणाला, हे बघ, मला परका समजू नकोस. मला केवळ सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे. इथं जे घडलं असेल ते तू मला सांगावंसं एवढीच माझी इच्छा आहे. मी त्याबाबत कुठेही काहीही बोलणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. आयेशा शांत झाली. तिला कुणापुढं तरी मन मोकळं करायचं होतं. ती खुर्चीवर बसली आणि तिनं आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. मी मॉडेलिंगचा व्यवसाय करते. एकदा रहेजा नावाच्या श्रीमंत चित्रपट निर्मात्याशी माझी ओळख झाली. तो माझ्या प्रेमातच पडला. मला तो अजिबात आवडत नव्हता, पण त्यानं मला सिनेमात काम देण्याचं कबूल केलं होतं.
त्यानंच मला हा आलिशान फ्लॅट घेऊन दिला आहे. म्हणूनच मी त्याच्या इशाऱ्यावर नाचू लागले. तो रोज माझ्या फ्लॅटवर येऊ लागला. तो दारू प्यायचा. मी त्याच्यासाठी डान्स करायचे. माझ्यासाठी जेवणही तो बाहेरूनच घेऊन यायचा. मला अशा जगण्याचा कंटाळा आला होता. मी हे सगळं थांबवायचं ठरवलं. दारूमध्ये विष टाकून त्याला मारून टाकण्याचा मी प्लान आखला. मी एक अशी विषारी पावडर मिळवली जिचा परिणाम 3 तासांनी सुरू होतो. आज नेहमीप्रमाणे रहेजा माझ्याकडे आला. मी 2 ग्लास भरले. एका ग्लासात मी विषारी पावडर टाकली. दारूच्या ग्लासाचा ट्रे मी टीपॉयवर ठेवला. रहेजानं एक ग्लास उचलला आणि एका घोटातच ग्लास रिकामा केला. डिनरचं पार्सल तो हॉटेलमध्येच विसरला होता. ते आणण्यासाठी तो परत बाहेर गेला. 3 तास होऊन गेले पण तो अजून आला नाही. म्हणजे रस्त्यावर मरून पडलाय तो रहेजा आहे तर, मॅक म्हणाला. असेल, कदाचित तोच असेल, मला माहीत नाही. पण रहेजा जर खरोखर मेला असेल तर मी त्याच्या तावडीतून सुटले असे म्हणावे लागेल. आयेशा म्हणाली. होय, तो मेलाय. मी स्वतः त्याचं प्रेत बघून आलोय, मॅक म्हणाला. तेवढ्यात अचानक लाईट आले. मॅक उठून उभा राहिला. आयेशाची कहाणी ऐकून त्याचं डोकं सुन्न झालं होतं. टीपॉयवरचा ग्लास त्यानं उचलला आणि आयेशाला विचारलं, हे ड्रिंक मी पिऊ का? ऑफकोर्स, आयेशा म्हणाली. ज्या अर्थी रहेजा मेलाय त्या अर्थी या ग्लासात विषारी दारू नक्कीच नाही. मॅकनं एका घोटातच ग्लास रिकामा केला. संपूर्ण प्रकाशात पुन्हा एकदा आयेशाचं सौंदर्य निहाळून तो बाहेर पडला. आता जिन्यात सगळीकडे प्रकाश होता. रस्त्यावरचे दिवेही लागले होते. मॅक बिल्डिंगच्या बाहेर आला तेव्हा रस्त्यावर बरीच गर्दी जमली होती. रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या प्रेताजवळ पोलीस व्हॅन उभी होती. 2-3 पोलीस कर्मचारी तपास करत होते. मॅक इतर बघ्यांप्रमाणे तमाशा बघत उभा राहिला. त्यानं सहजच एकाला विचारलं, काय हो, काय झालं आहे? त्या मनुष्यानं माहिती दिली. समोर हॉटेल दिसतंय ना, त्या हॉटेलच्या मालकाचा कोणीतरी खून केला आहे. मालकाचं नाव रणजित कोहली आहे. हे ऐकून मॅकला पुन्हा एकदा धक्का बसला. म्हणजे हा रहेजा नाही? मॅकनं समोरच्या हॉटेलच्या इमारतीकडे पाहिलं. इमारतीवर निऑन साईनच्या प्रकाशात हॉटेलचं नाव स्पष्ट दिसत होतं. हॉटेलचं नाव होतं एमरेल्ड ग्रीन. मॅकच्या अंगात थरकाप झाला. त्याला काही सुचत नव्हतं. डोळे मिटले तरी समोर दिसत होते ते आयेशाचे डोळे. एमरेल्ड ग्रीन. रहेजा मेला नाही म्हणजे रहेजानं तो ग्लास पिऊन संपवला नव्हता? त्यात विष नव्हतंच? मॅकच्या मनात विचाराचं वादळ सुरू झालं. त्याच्या मेंदूला जरा झटका बसला, जसा यापूर्वी त्यानं कधीच अनुभवला नव्हता. तो झिंगतच फुटपाथवरून चालू लागला. त्याच रात्री पोलिसांना त्याच परिसरात आणखी एक प्रेत सापडलं आणि ते प्रेत मॅकचं होतं.